हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आज रेडीमेड रांगोळीची जी राऊंड बॉर्डर असते ती कशी बनवायची ते पाहणार आहोत. सुरुवातीला आपण OHP शीट पेपरवरती लावून घ्यायची आहे. नेहमीप्रमाणे आपण ते मास्किंग टेपने त्याला सिक्युअर करून घेणार आहोत. याच्यानंतर आपल्याला जे आपण ग्लूचं मिक्सचर तयार करून घेतलेलं आहे त्यासाठी आपलं प्रमाण आहे 50% ग्लू आणि 50% पाणी. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपण आता ब्रशच्या साहाय्याने OHP शीटवरती लावायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित रांगोळी टाकून पेपरने व्यवस्थित त्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि जी एक्स्ट्रा रांगोळी आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे. तर इथे बघा डिझाईनमध्ये फ्लावर आणि पानांचं कॉम्बिनेशन आहे. अल्टरनेट फ्लावर आणि पाने असं डिझाईनमध्ये दिलेलं आहे. तर आपण अगोदर सगळी जी पानं आहेत ती पानं आपण कंप्लीट करून घेऊया. तर इथे मी पानांसाठी 2 ग्रीन कलरचे शेड्स यूज केलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक कुठलाही कलर वापरू शकता, पण जेव्हा आपण शेडिंगमध्ये रांगोळी करतो तर ती अजून थोडी जास्त आकर्षक वाटते. त्यामुळे मी इथे 2 शेड्स यूज केले आहेत. एक डार्क ग्रीन आहे आणि दुसरा त्याच्यापेक्षा थोडासा लाईट ग्रीन आहे. परत बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की OHP शीट कुठे मिळते, ऑनलाईन मिळते का? तर तुम्हाला ऑनलाईन पण मिळून जाते. ॲमेझॉनवरती आहे, फ्लिपकार्टवरती आहे, मिशोवरती पण अवेलेबल आहे. पण आता सध्या तुमचे जे स्टेशनरी शॉप्स असतात तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जर तुम्ही चेक केलं तर त्या स्टेशनरी शॉपमध्ये पण अगदी इझिली मिळून जाते. तर आमच्या इथे 2 साईजमध्ये मिळतात. एक तर A3 साईज आणि A4 साईज. A4 साईज तुम्हाला ₹5 एक मिळते आणि A3 साईज ही ₹10 एक असते. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती मोठी रांगोळी हवी आहे त्यानुसार तुम्ही ती आणू शकता. तर आपण आता फ्लावर्स करत आहोत. तर या फ्लावर्समध्ये 2 पेटल्समध्ये अंतर दिसते तुम्हाला, तर ते ॲज इट इज तसंच सोडून द्यायचं आहे. फक्त जिथे जिथे पेटल आहे तेवढाच ग्लू लावायचा आहे आणि त्याच्यावरती रांगोळी घालून घ्यायची आहे. आणि जी रांगोळी आपण बॉर्डरच्या बाहेर जाते ती रांगोळी आपण एक टूथपिक घ्या किंवा पेन्सिल घ्या. पेन्सिलच्या टिपने सुद्धा तुम्ही ती बाजूला करू शकता किंवा जर तुमच्याकडे टूथपिक असेल तर टूथपिकने सुद्धा ती जी एक्स्ट्रा रांगोळी बॉर्डरच्या बाहेर आलेली असते तर ती तुम्ही व्यवस्थित बाजूला करून घ्यायची आहे. यामुळे आपला जो रांगोळीचा शेप आहे तो मेंटेन राहतो आणि रांगोळी एकदम सुरेख दिसते. तर बघा अशा प्रकारे आपली फर्स्ट लेयर आता पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. फर्स्ट लेयर कंप्लीट झाल्यानंतर एक अर्धा तास तुम्ही त्याला व्यवस्थित ड्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती सेकंड लेयर करायचा आहे. या ज्या राऊंड बॉर्डर्स असतात त्या तुम्ही दिव्यासाठी किंवा समईसाठी वापरू शकता. आणखीनही तुम्हाला जिथे जशा प्रकारे वापरता येईल तशा प्रकारे तुम्ही वापरू शकता. पण मोस्ट ऑफ दी वेळेस आपण समई किंवा दिव्यासाठी अशा प्रकारच्या रांगोळीचा उपयोग करतो. तर बघा मी परत एकदा टूथपिकने जो पेटल्समधला गॅप आहे तो क्लिअर करून घेत आहे, जेणेकरून आपल्या पेटल्स एकदम व्यवस्थित छान दिसतील. सेकंड लेअरसाठी परत एकदा आपल्याला जी आपण प्रोसेस केली होती ती सगळी प्रोसेस परत एकदा आपल्याला रिपीट करायची आहे. तर सेकंड लेअर का करायचा, तर एक तर तुमच्या रांगोळीला व्यवस्थित थिकनेस येतो. डबल लेअरमुळे रांगोळीची ड्युरॅबिलिटी आणखीन जास्त वाढते. म्हणजे तुम्ही अजून जास्त दिवस ती वापरू शकता आणि सेकंड लेअरमुळे फिनिशिंग चांगली येते रांगोळीला. त्यामुळे कमीत कमी 2 लेअर तरी आपल्याला करायचीच आहेत. मी इथे फ्लावरसाठी सिंगल शेडच यूज केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यासाठी डबल शेड पण यूज करू शकता. म्हणजे फेंट पिंक आणि डार्क पिंक याचं पण कॉम्बिनेशन यूज करता येईल. तर प्रत्येकाच्या आवडीनुसार रंगसंगतीचा जो प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो. तर त्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन यूज करू शकता. आपला सेकंड लेअर पण आता पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. तर रांगोळी ड्राय होण्याच्या अगोदर जे एक्स्ट्रा पार्टिकल्स आहेत
तर ते आपण टूथपिकने व्यवस्थित बाजूला करून घ्यायचे आहेत. फ्लावरचा जो सेंटर पार्ट आहे त्याचा सेकंड लेयर करायचा बाकी होता, तर तो मी आता इथे करून घेतला आहे. याच्यानंतर आपली रांगोळी पूर्णपणे आता तयार आहे. रांगोळी कंप्लीट ड्राय झाल्यानंतर एक ब्रश घेऊन ती व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यावरती जे काही एक्स्ट्रा पार्टिकल्स असतील तर ते निघून जातील. त्यानंतर सीझर घेऊन आपल्याला जी एक्स्ट्रा OHP शीट आहे बॉर्डरच्या बाहेरची, तर ती आपल्याला सीझरने कट करून घ्यायची आहे. बॉर्डरच्या बाहेर जी एक्स्ट्रा OHP शीट आहे ती तुम्हाला किती ठेवायची आहे ते हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. पण कमीत कमी 2 to 3 mm एवढा डिस्टन्स सोडून आपण ती शीट कट करून घ्यायची आहे. फायनली आपली बॉर्डर रांगोळी तयार झाली आहे आणि तुम्ही बघू शकता ती अतिशय सुंदर दिसत आहे. अशाच प्रकारे मी अजून एक पेअर करून घेतला आहे त्याचा. हे मी समईखाली ठेवण्यासाठी याचा उपयोग करणार आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.